ज्या माणसाला माणुसकीची न्यायाची एवढी चाड आहे त्याला तू नकार देस? माझं लग्न जुळण्याऐवजी तुटायला नको. जुळेल. तुझ्या सुखाहून दुसरी कुठलीही गोष्ट या जगात माझ्यासाठी महत्वाची नाहीये. मल्हारराव शेलार कोण, त्यांना जरा भेटायचं होतं. पोरीचं लग्न व्हायला हवं का तुटायला हवं? भोसल्यांच्या इज्जतीचा पंचनामा ऐकून घेण्याची माझी इच्छा नाही. मी परत एकदा प्रयत्न करायला तयार आहे, जमलं तर आजच रात्री. तुम्ही? मी हौसा, माझी आई. या ना, या या ना. बसा ना. नाही, बसायचं नाही. काल आमच्या मालकाच्या हातनं भली चूक झाली. त्याने तसं वागायला नको होतं, पण तुमच्या मुलाचा अपमान झाला त्याच्या हातनं. मी माफी मागते. तुम्ही मोठ्या मनाच्या आहात, माफी करा यायले. मी माफी मागते. हे काय करताय तुम्ही? तुम्ही आधी बसा बरं. बसा बसा, रडू नका. हे बघा, मला माहिती आहे काल जे घडायला नको होतं ते घडलं, पण आता ते घडलंय आणि मी माफ करण्याने प्रश्न सुटणार नाहीये. कारण अपमान माझा झाला नाहीये, हर्षवर्धनचा झालाय. हो, पण पोरगा तुमचाच ना. आता तुम्ही एकदा माफ केलं म्हटल्यावर ते थोडं चाडून राहते. आज ना उद्या त्यांचं मन वळतेच की. हो, पण या पोरीकडे तरी बघा. कालपासून रडून रडून कशी हालत केली स्वतःची. नाही बघवत हो माझ्याच्यानी, निदान हिच्यासाठी तरी. अहो असं बघा, समजा आम्ही माफ करायचं ठरवलं तरी हर्षदाचे वडील लग्नाला तयार होणार आहेत का? हे बघा, त्याचं तुम्ही माझ्या उपर सोडा. त्यांचा राग म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा आहे. माझं ऐकतेच ते, आणि किती झालं तरी पोरीचे वडील आहेत ते. त्याची नका तुम्ही काळजी करू. पण तुम्ही मात्र हर्षवर्धन रावांना समजावून सांगितलं पाहिजे. हे बघा, तुम्ही नाही म्हणू नका. आता तुम्ही सांगा, दोन जीवांची ताटातूट करून कोणी सुखी राहणार का? बर, मी प्रयत्न करून बघते. आज तुम्ही पहिल्यांदाच आलात आमच्या घरी, काय घेणार? नाही जी, जावयाच्या घरी पाणी बी पित नाहीत आमच्यात. आणि तसं बी जे घ्यायला आलो ते तर मिळालंच की. हर्षा, लेकरं पाया पडते आईच्या. तुझ्यासाठी गजरा आणलाय मी, आनंदे. माझ्यासाठी? मला वाटलं देवीच्या फोटोला घालायला आणला. नाही, नवरात्र आहे ना म्हणून म्हणलं. तू एवढी देवीची रूप दाखवतेस ती काय कमी आहेत मला? तरी अजून तुझा पुरता महिषासूर केला नाही म्या. अगं का अशी वागतेस तू माझ्याशी? आठवत आपले जुने दिवस, ते क्षण आठव. आपल्या दोघांच्या मध्ये असा फुलाचा सुगंध असायचा, नंतर काय वेळेने तोही नसायचा. आठव ना. फडा सांभाळ तुझ्या लाग आला. गप 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 गप. येऊ दे, येऊ दे. फडा सांभाळ तुझ्या लाग आला. तुझ्या उसाला लागल कोला. नाही, मी म्हणणार तुझ्या उसाला लागल कोला. तुझ्या उसा का ओरडतीस ग? काय झालं का ओरडायला?
काय ग ही काय होळी आहे बॉम्ब ठोकायला? बोंब ठोकत नव्हते मी, गाणं म्हणत होते. ए, हा काय मराठी सिनेमा आहे असं मोठमोठ्याने गाणं म्हणायला? जाऊ द्या ना ताई, माफी करा. पुण्यांदा अशी गलती नाही होणार. रोज एक नवीन चूक करा आणि वर माफी मागा. पण आता एकदा माफी करा ना ताई, असं काय करताय? आता काय उपकार करतेस की काय माझ्यावर माफी मागतेस म्हणजे? हे बघ, एक गोष्ट ध्यानात ठेव, मोहित यांना या गावात खूप मान आहे, तेव्हा त्या मानाला तडा जाईल असं तू वागायचं नाहीस. जर तुला या घरात राहायचं असेल तर, नाही तर काय वाटेल ते कर. पण हे पहिलं सगळ्या मोहित त्यांनी ध्यानात ठेवायला हवं. काय काय नाही तुम्हाला आतलंही काम असतील ना, जा की तुम्ही. कुठं माझ्या नादी लागताय? जा जा. खरंच म्हणा जा ना. काय तुझ्याकडे जरा वेळ असेल तर मला बोलायचं आहे तुझ्याशी. आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही राहिलंय? थांब. तुझा माझ्यावर जो राग आहे तो मला मान्य आहे, मी समजू शकतो. पण तुझ्या वागण्याचा माईला जो त्रास होतोय, नाही दादा, मला कुणालाच त्रास द्यायचा नाहीये, म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय? दादा, तू जे सांगशील, ज्याच्या गळ्यात माळ घालायला सांगशील, मी तयार आहे. फक्त तुला त्याआधी मला एक मदत करावी लागेल. करशील? केली. दादा, मी सांगते ते नीट ऐक. हर्षा, ए हर्षा, अगं चल बाई जेवायला, चल ताट वाढलंय, चल. ए पोरी ए, बघा मी तिकडे ताट वाढलंय आणि ही इथं डिम्म. ए पोरी, अगं काय होतंय? काय बरोबर नाही वाटत का तुला? काय झालं? डोकं दुखतंय का काय? दुखतंय, डोकं फुटायची वेळ आली. अरे देवा, अगं सकाळपासून काय खाल्लं, काय प्यायलं सांग बघू मला. काय विशेष नाही ग. बघा आता, दुपारी पण काही खाल्लं नाही, घरी आल्यावर काही खाल्लं नाही, आता पण जेवायला येईना, मग डोकं फुटेल का राहील जाग्यावर? आई, मी विशेष काही खाल्लं नाही असं म्हटलं. याचा अर्थ असा नाही की मी दिवसभर उपाशी आहे म्हणून. मग डोकं फुटायचं कारण काय? काय विचार करू? अरे देवा, न जेवता न खाता एवढा कसला विचार करून राहिली तू? कशाचा नाही, कुणाचा ते विचार. असं
त्या आदित्यचा विचार करून करून तुला जेवण खान सुचत नाही म्हणून तुझं डोकं दुखतंय ना? हे चुकलं? मग आता तूच सांग बाई. माझं डोकं दाजींच्या डोक्यात राग घालून घेण्याने दुखतंय. अगं पण काल बोलले ना मी यांच्याशी, होतील ना ते मंजूर. तू का डोक्याला तक करून घेते? खरं नाही, लग्न माझं होणार आहे. तक म्हण, कटकट म्हण, जी काय व्हायची ती माझ्या डोक्याला होणार आहे. तुझं आपलं उगीच खायला चल, जेवायला चल. अगं मग मी काय करावं असं म्हणणं तुझं? काही विशेष नाही ग, पण निदान माझं आणि आदित्यचं लग्न होईपर्यंत तरी दाजी कुणाला काही बोलणार नाहीत, काही करणार नाहीत. असं काहीतरी कर ग प्लीज. अगं माझ्या हातात काय जादूची छडी आहे वय? हे बघ, यांना शांत करणं देवाले बी जमलेलं नाही. तिथं माझं काय? ए वेडाबाई, चल तू आधी उठ, जेवून घे आणि झोपून जा. तुझ्या मनासारखं व्हायला हवं असेल तर याने हा प्रकार न बघितलेला बरा. कळलं का तुला? उठ. ध्यानच आहे. कोण आहे? कोण आहे? ही कुठून आली यावेळी? खरोखरच पळून बिळून आली की काय? अरे संयोगिता, तू आत्ता? तुझ्यासाठी आली आहे. तर तुझ्यासाठी. तू म्हणाला होतास ना, पळून जायचं असेल तर आजच. मी आले. हो, पण पण ते दागिने. हे काय घेऊन आली आहे? मोहन, असं काय करतोयस तू? मोहन, असं काय करतोयस तू? मी एवढी घर सोडून आले तुझ्यासाठी. माझ्याकडे नजर भरून बघितलंही नाहीस. ही बॅग जास्ती महत्वाची आहे तुला माझ्यापेक्षा? तू तू बस ना, बस बस बस. मी हे दागिने कुठंतरी.
गुरुजी पाणी. गुरुजी तुम्हाला बरं वाटत नाहीये का? असं का वाटलं तुला? नाही मला आपलं तुला झोप नाही आली का? नाही झोपीन ना थोड्या वेळानं. काही लागलं सवरलं तर हाक. माझंच घर आहे ना हे. वैजी मग काही लागलं तर मी स्वतः घेईन. हं? झोप. ही काय मस्करी आहे संयोगिता? सॉरी सोनिया, मी दागिने नाही पळवून आणू शकले. हो इथं काय झक मारायला आलीस का? रागावू नकोस ना, प्लीज रागावू नकोस. मी आलीये ना, हा मी तुझ्यासाठी आलीये ना, मग दागिन्यांचं काय एवढं? तुला काय उरावर घेऊन नाचू गावभर? तुझ्या घरचे पण असे भिकारडे साले दागिन्याच्या बॅग मध्ये दगड भरून ठेवतात. असं का बोलतोयस मोहन? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? हे बाई उगाच डोक्याची वाईझेड करू नकोस माझ्या. आधीच एकतर उतरवली सगळी. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं रे, आणि ते काय चाटायचंय? चल निघ इकडून. दागिने घेऊन येणार असलीस ना तरच ये, नाहीतर गेलीस तेल लावत. हरामखोर, हात कळलं तुझं खरं रूप. अरे केवढी मोठी फसवणूक केलीस माझी. सई माझ्यावर हात उगारते तुझ्या आता.
सा